तुम्ही खरं तर वृत्तनिवेदनाचं क्षेत्र निवडलं हो. आणि महिलांसाठी हे क्षेत्र तसं अनसर्टन टायमिंगचं वगैरे असं असतं. तर घरातल्या जबाबदाऱ्या, आजारी मूल आणि हे चाकोरीबद्ध वेळेत न काम संपवणारं क्षेत्र. तर ही सगळी कसरत तुम्ही कशी पार पाडली? खरं सांगायचं तर प्रत्येक दुर्गा, प्रत्येक स्त्री ही बाहेर जेव्हा काम करायला जाते तेव्हा ती कसरतच करत असते. आपल्या घरात पण आणि कामाच्या ठिकाणी पण. म्हणजे कामाच्या ठिकाणी जाते तिथे अर्धा जीव घरात असतो आणि घरात असते तेव्हा अर्धा जीव कामात असतो. कारण आपण दोन्हीकडे आपण प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतो. मी हे क्षेत्र निवडलं ना ते त्यावेळी एक थोडं कॉम्प्रोमाइज होतं. माझं आवडीचं क्षेत्र होतं शिक्षण क्षेत्र. मी PhDला नाव घातलं होतं SP कॉलेजसारख्या नामवंत कॉलेजमध्ये थोडीशी प्राध्यापकी केली. मग ठाण्याला आल्यावर ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकवलं. अरे वा. पण मग माझी मुलगी आजारी झाली आणि तिच्या आजाराचं स्वरूप हे ती आहे तोपर्यंत ती आजारीच असणार हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी प्राध्यापकी एका क्षणात सोडली. आणि मग त्यावेळी दूरदर्शनवर आठवड्यातनं 2च दिवस जायचं आहे. माझं सिलेक्शन सगळीकडे झालेलं होतं. अच्छा. दूरदर्शनच्या अधिकारी UPSCच्या परीक्षेसाठी झालं होतं, वृत्तनिवेदिकेसाठी झालं होतं आणि ज्ञानसाधना कॉलेजमध्ये झालं होतं. त्या टप्प्यावर जेव्हा मुलीचं आजारपण कळलं तेव्हा आपल्याला काय करणं शक्य आहे असं म्हणून मी वृत्तनिवेदिकेचं निवडलं. कारण ते आठवड्यातून 2दाच जायचं होतं. ते मी चांगलं करू शकले कारण लोकांचं प्रेम. कारण तेव्हा मागे कोणी खूप काम करून ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही जसं काम करत गेलो तसं लोक ते गोड मानत गेले आणि उपजतच तुमच्या आवाजातच इतकी ती मधाळता होती, भाषा शैली छान होती. समज असली मुळात आपण काय करतोय याची की ते झालं. मी ते सोपं आहे असं नाही म्हणत, पण मला सुदैवाने ते जमलं. आपल्याला कधी आपल्याला नेमकं काय हवंय किंवा आपलं कर्तव्य काय आहे हे एकदा ठरलं ना की बाकी वाटांचा मोह पडत नाही. मला अनेक असे मोहाचे क्षण आले. मला अमीन सायानींनी त्यांच्याबरोबर काम करायला बोलावलं होतं. गजानन जागीरदारांनी मला स्वामी मालिकेसाठी निवडलं होतं. असे काही हुकलेले क्षण माझ्या मनात अजूनही रेंगाळतात की ती वाट आपली हुकली. पण ते आपण एकदा ठरवलं की नाही आपलं घर आणि आपली प्रायोरिटीज आपण एकदा फिक्स केलेल्या असल्या आणि संकट एकाच बाजूनी असेल ना तर तुम्हाला घरची माणसं थोडी तरी मदत करू शकतात. पण जेव्हा मुलीच्या आजाराचं संकट, धंदा आमचा व्यवसाय बुडण्याचं आर्थिक संकट आणि माझ्या प्रकृतीच्या अनेक तक्रारी असे चारी बाजूनी आणि त्यानंतर जरा उशिरा पण माझ्या यजमानांचा कॅन्सर, अशा जेव्हा चारी बाजूनी अडचणी येतात ना तेव्हा इतर माणसं तरी तुम्हाला किती आणि कशी मदत करणार असं होतं की हिची रड नेहमीचीच आहे असं होऊन जातं. आणि मग तिथे तुम्हाला कळतं की तुम्ही स्वतः काय करू शकता. रणांगण, विश्राम बेडेकरांची जी गाजलेली कादंबरी ना रणांगण, त्याच्यातलं एक वाक्य आहे हार्टाच्या तोंडी की स्त्री ही लतकोडगी असते. लतकोडगी. लतकोडगी आणि जड बुडाच्या बाहुलीसारखी असते. कशीही टाका, कुठेही टाका, ती पुन्हा उठून उभी राहते. त्या वाक्याचा प्रत्यय मला माझ्या संसारात आणि माझ्या करिअरमध्ये अनेक वेळेला आला की काही झालं तरी तुमची कामाशी बांधिलकी असते. तर मी जेव्हा FM रेडिओसाठी रेडिओ प्रोग्राम्स लिहित होते तेव्हा 10-12 आर्टिस्ट हे स्टुडिओत जमलेले असायचे आणि ते आल्याबरोबर जर त्यांच्या हातात तुमचं स्क्रिप्ट नाही मिळालं तर मग ह्या 10-12 जणांचा खर्च कोण करणार ही धास्ती. बरं, माणूस एकदा तुमच्याशी जुळवून घेईल, 2दा जुळवून घेईल, कायमच तुमच्या घरी अडचण असेल तर आपण त्यात नाही सांगू शकत. मला आठवते म्हणजे मी माझ्या यजमानांचा सलाईन लावलेला जो स्टँड असायचा त्या स्टँडला माझं पॅड अडकवून मी भरा लिहित असायची. आणि सुदैवाने तोपर्यंत मोबाईलचं युग आलं होतं त्यामुळे मोबाईलवर फोटो काढून मी पाठवायची आणि तिकडे त्या फोटोची प्रिंट काढून 5 आर्टिस्ट लोकांच्या हातात कॉपी जाऊन ते रेकॉर्ड करायचे. इतकं मला माझ्या मित्रमंडळींनी सहकार्य केलं. त्यामुळे आज रेडिओच्या क्षेत्रात माझ्या नावावर काही हजार स्क्रिप्ट्स जमा आहेत. म्हणजे लेखन, निवेदन, प्रत्यक्ष श्रुतिकांमध्ये काम करणं, दूरदर्शनवर काम करणं आणि फिल्म्स डिव्हिजनमध्ये लेखन आणि निवेदन करणारी एकमेव किंवा उत्तम असं म्हणून त्या काळात मी नाव मिळवू शकले. खरंच म्हणजे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठं स्ट्रगल लपलेलं आहे हे आम्हाला आज कळालं. आम्हाला इतके दिवस कुणालाच ही
तुमची कथा माहिती नव्हती ऍक्च्युअली, म्हणजे आपण सगळ्यांना तो चेहरा, हसरा आता चेहरा तू दिसतो. चेहरा हा शब्द सहजपणे वापरलास. हो. जसं प्राध्यापकाला भांडवल आपल्या अभ्यासाचं, तसं आम्हाला चेहरा. त्यामुळे मला रात्री जागरण झालंय, माझी मुलगी ICUत आहे, हे काहीही माझ्या चेहऱ्यावर न दिसणं हे हे skill माझं होतं म्हणजे. स्किलपेक्षा हे माझं कर्तव्य होतं आणि ते वेळ पडल्यावर केलं. आता मागे वळून पाहताना असं वाटतं की निभावलं बाबा.